यं हि नौ व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. हे अर्जुना, जगातील थंडी, उष्णता, सुखदुःख अशी जी बदलती परिस्थिती आहे, ती ज्याला व्याकुळ करत नाही, जो स्थिर मनाने या गोष्टींना तोंड देतो आणि सुखदुःख यांना समान नजरेने पाहतो, तो खरा धीर पुरुष आहे. असा धैर्यवान आणि स्थिरचित्त मनुष्य मोक्ष म्हणजेच अमरत्व मिळवण्यास पात्र होतो. अर्जुनाप्रमाणे आपल्याही जीवनात सुख, दुःख, यश, अपयश, कौतुक, निंदा सतत येत जात असतात. जी व्यक्ती या बदलत्या परिस्थितीमुळे खचत नाही, ती मानसिकदृष्ट्या मजबूत ठरते. मानसशास्त्रीय दृष्टीने जर विचार केला तर हा श्लोक आपल्याला रिस्पॉन्स ओव्हर रिॲक्शन म्हणजे परिस्थितीवर शांत आणि संतुलित प्रतिक्रिया कशी द्यायची हे शिकवतो. म्हणजे ताण पूर्णपणे टाळता जरी येत नसला तरी त्यावरची आपली प्रतिक्रिया नियंत्रित करता येते, हे ह्याच्यातून आपल्याला कळू शकतं. आपण परिस्थितीपेक्षा आपल्या विचारांनीच जास्त त्रासून जातो. मग इथे गीता आपल्याला शिकवते की सुख दुःख यांना समानतेने घ्या, म्हणजे तुमचे मन स्थिर राहील. स्वविकास, समभाव आणि धैर्याने वागणारा माणूस या उच्च पातळीपर्यंत पोहोचतो. उदाहरणं जर आपण घेतली तर ऑफिसमध्ये एखाद्याला यश मिळालं तर अहंकार नको, पण अपयश आलं तर नैराश्यही नको. नातेसंबंधामध्ये समजूतदारपणा ठेवणं खूप गरजेचं आहे. कौतुक झालं तरी नम्र राहणं, टीका झाली तरी खचून न जाणं, अभ्यास किंवा करिअरमध्ये सतत प्रयत्न करत राहणं, गुण कमी आले तरी हार न मानणं, जास्त आले तरी गर्व न करणं, जीवनातील ताणतणाव, आजारपण, अडचणींना स्थिर चित्ताने सामोरं जाणं. थोडक्यात मानसिक बळाचा पाया काय आहे तर शांत आणि संतुलित मन ठेवणं. श्रीकृष्णार्पणमस्तू.